मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सगळ्या पत्रकार भावांचे हांव हार्दिक स्वागत करता। आजची पत्रकार परिषद म्हाका एक 2-3 विशयाचेर उलोवपाक जाय आनी तेन्ना तुमचे एखादे प्रश्न कितें आसत जाल्यार ते तुमचे प्रश्न विचारपाक हरकत ना। निवडणूक 2022 तशी सामकी लागीं आयिल्ली आसा। फेब्रुवारी किंवा जानेवारी एंड केन्ना तरी जातली एक्झॅक्ट इलेक्शन कमिशनर केन्ना तरी इलेक्शन डेट सांगतले। पण त्या निमित्तान गोंयभर वेगळे राजकीय वातावरण हे तशें सुरू जाल्लें आसा। आरोप प्रत्यारोप ही सुरवात जाल्ली आसा। भारतीय जनता पार्टी आमी म्हणून आमी ऑर्गनायझेशन पार्टी आनी ताका लागून आमी आमच्यो वेगवेगळ्यो एक्टिविटीज हे बुथाचेर करप हे आमचें सुरू आसा। 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर ह्या दरम्यान आमी गोंयभर सगळ्याच बुथांचेर बूथ चलो अभियान आमी घडोवन हाडलें आनी गोंयभर सगळे 250 विस्तारक आमचेच कार्यकर्ते हे वेगवेगळ्या बुथांचेर संपूर्ण दिसभर पार्टीचे संघटनेचें काम करताले आनी 99% ऑलमोस्ट 90% थोडो एक दवरता एक थोडे तरी उरले आसूं शकता पूण जेंका जें काम दिलें त्या सगळ्यांनी आपापल्या बुथाचें काम पूर्ण केल्लें आसा। आनी ऑर्गनायझेशनच्या बुथाचेर आमकां जें सगळें कितें काम करूंक जाय हें सगळें काम आमी केल्लें आसा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी। आमी 2 दिसां पयलीं पळयलें की हांगासरले कांय राजकीय पार्टी केवळ सत्ता करता म्हणटात पण सगळेच जाण आमी अलायन्स करतले अशा तरेचे भाशा उलयतात। भारतीय जनता पार्टी काम करता आसतना कोणा बरोबर युती केल्यानंतरूच आमी सत्तेन येतले अशें न करता प्रत्येक मतदारसंघात स्टेट फायट जाल्यानंतर आमी कशा पद्दतीन निवडून येवं शकता हेची रणनीती आमी सगळ्या मतदारसंघात आमची केल्ली आसा। आनी त्यामुळे आमी पळयतात 2 दिसां पयलीं गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस पार्टी हांचे हांगासरले नेते वचून दिल्लीच्या नेते तांचे काँग्रेसचे तांकां कितें पोस्ट आसा तो म्हाका खबर ना पण पयलींचे आदले अध्यक्ष राहुल गांधी पण आतां तेंच्यांनी राजिनामो दिल्लो आसा आनी तेंच्यांनी हांचे सगळ्यांचेच हात उबे वयर केले। गोंयच्यान लिडर ऑफ ऑपोजिशन दिगंबर बाब कामत आनी गोवा फॉरवर्डचे विजय आनी तांचे आनी एक आमदार आनी प्रसाद गांवकार अपक्ष आमदार तांचे हात राहुल गांधीन वयर केले आनी युती म्हणून डिक्लेअर केली। आतां म्हाका एक प्रश्न पडला युती जर डिक्लेअर करपाक जाय एक म्हळ्यार स्थानीक म्हणजे नॅशनल पार्टीचो अध्यक्ष आसूं जाय तो अध्यक्ष थंय नासलो कारण गिरीश चोडणकर हे गोंयांत आसले त्यामुळे ते काही वचूना आनी त्यामुळे ह्या युतीक कितलें म्हत्व आसा की कशी कितें हो क्वेश्चन मार्क आसा अशें म्हाका दिसता। आनी ह्याच भारावन कारण कदाचित ताका सांगिनासतना ते दिल्लीक गेले काय कितें अशें आसूं शकता त्यामुळे ताणें हांगा एक 2 दिसां पयलीं सांगलें की व्हडलो स्पोट आपण घडोवन हाडपाचो आसा आनी ताणें असो स्पोट हांगा घडोवन हाडलो की कितें तरी एक भाशण केलें आनी तें भाशण करता आसतना मंत्र्यांचेर आरोप केलो गेलो। आतां कोण मंत्री तेचें नांव तो सांगपाक शकलो ना कोणाचेर अन्याय जाला त्या मनशाचें तो नांव सांगपाक शकलो ना जेचेर अन्याय जाला त्या मनशांनी कंप्लेंट दिवं ना आनी त्या लागून सगळें एकंदर कितें म्हाका दिसता तो थंय ते गेले म्हूण हांगा ताका उरूना म्हूण कितें जालें काय कितें हांव नकळो पूण अचानक वेगळ्या पद्दतीचें भाशण तेणें आपल्या हातूंतल्यान केल्लें आसा आनी खरें जर ताचे कडेन एखादो पुरावो आसत एखादें नांव आसत जाल्यार डायरेक्ट तेणें नांव सांगचें जेचेर अन्याय जाला तेचेंय कोणाचें नांव सांगचें आनी हें जर सांगलें आसत जाल्यार आमचो गोंयचो मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याचेर एक्शन घेवपाक सक्षम आसा आनी त्यामुळे एखाद्याचेर आरोप करता आसतना तो आरोप तेणें विथ एविडन्स करपाक जाय अशी फेक नवेन गोळीबार करून तातूंत कांय अर्थ ना अशें म्हाका दिसता। हांवें पळयलें आनी एक जें की टीएमसीची ह्या दिसांनी ती एक कोण तरी तेंची MP लोकसभेची ती येता आनी गोंयांत जाय ते बडबडटांनी चल्ली म्हाका तेचेर व्हडलें उलोवपाचें ना पण तरी पण तिणें एखादें सांगलें म्हण ताका थोडें उत्तरूय दिवं जाय म्हूण हांव तुका हांगा सांगपाक सोदतां। MP ती लोकसभा महुआ मोइत्रा म्हणून तिणें काल कितें तरी आरोप केले की डबल ट्रॅकिंगच्या संदर्भात कारण कशें जालां की ही महुआ मोइत्रा ही जी बायल मनीस आसा ती खासदार जी जाल्यार ती 2019 जाल्या त्यामुळे तिका एकंदर पयलींची पार्श्वभूमी आपल्या पक्षाची तिणें समजून घेवची आनी आपले लिडर जे कितें
उलयल्या त्या संदर्भात तिने पहिले माहिती गोळा करची आनी मागीर उलोवची. हांव इतल्याकूच उलयता कारण म्हजे कडेन एविडन्स आसा. म्हजे कडेन एविडन्स आसा कारण ही ममता बॅनर्जी ही 2010 रेल्वे मंत्री आसली आणि तिची रेल्वे मंत्री ज्या वेळार आसली त्या वेळाचेर तिने रेल्वे मंत्रालयाचे ज्या वेळार बजेट जालें 24 फेब्रुवारी 2010 बजेट 2010-11 स्पीच ऑफ ममता बॅनर्जी इंट्रोड्युसिंग द रेल्वे बजेट 2010-11 आणि आज ही येवन महुआ मोइत्रा जे हांगा भाशण दिता कारण कदाचित ती थंय बरोवन हाडटान दिता आसली पण तिने ते दिवच्या पयलीं आपले कडेन एविडन्स गोळा करपाक जाय. म्हजे कडेन जो रिपोर्ट आसा त्या रिपोर्टा प्रमाणे डबल ट्रॅकिंग जे आसा हे खऱ्या अर्थान हेची सुरवात जी आसा ही 2010 जाली व डबल ट्रॅकिंग हे वेगवेगळे सगळे कितले 27-35 वेगवेगळे रूट डबल ट्रॅकिंग करप अशें ठरयल्ले आणि ताच्या भितर हॉस्पेट, हुबळी, लोंढा आणि वास्को ड गामा म्हणजे हो जो रूट आसा या डबल ट्रॅकिंगच्या रुटा संदर्भात 2010 खऱ्या अर्थान ममता बॅनर्जी ज्या वेळाचेर रेल्वे मंत्री आसली त्या वेळाचेर तिचे प्रपोजल आसा आणि त्यामुळे महुआ मोइत्रा जी आसा तिने ह्या संदर्भात स्टडी केली कारण ती खासदार जी आसा ती खासदार जाल्यार 2019 त्यामुळे पयले एकंदर कितें पार्श्वभूमी ही तिका खबर ना त्यामुळे तिने हे उलयले आसतली त्यामुळे ही हो प्रूफ आसा. तुमकां जाय जाल्यार हांव ती कॉपी दिवपाक शकता सगळे जाणां आणि हे त्या वेळाचेर आयिल्ले सगळे डॉक्युमेंट हे जे आसा पेपराचेर ते सगळे तिचे रेल्वे बजेटाच्या संदर्भात ते सगळे तिचे आयिल्ले आसा आणि त्यामुळे हो एक विशय. आणि तिसरो जो विशय म्हाका सांगपाक जाय कारण निवडणूक येतकच आमी सदोदीत काम करता आसतना आमची एक टीम म्हणून आमी काम करतात आणि ताका आमकां 2 समित्यो ज्यो आसा मागीर तेच्यो सब समित्यो आमच्यो भरपूर वेगवेगळे आसतात पण मेन ज्यो समित्यो आसा इलेक्शन निवडणूक 2022 ही निवडणूक लडोवपाक लागून आमी इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी म्हणून आमी एक स्थापन करतात आणि ह्या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी जी आसा ही सगळे 15 मेंबरांची ही समिती आसा आणि त्याच्या भितर त्याचो कन्व्हेनर म्हणून या समितीचो इलेक्शन मॅनेजमेंट समितीचो कन्व्हेनर म्हणून आमचो पार्टीचो आदलो अध्यक्ष राज्यसभेचो खासदार विनय तेंडुलकर एका ह्या समितीचो कन्व्हेनर आमी म्हणून घोषित करतात आणि को कन्व्हेनर म्हणून नरेंद्र सावयकर जे आसात आदले खासदार आणि आमच्या पार्टीचे सरचिटणीस नरेंद्र सावयकर हे त्याचे को कन्व्हेनर आसतले आणि त्याचे बाकीचे जे मेंबर आसा त्याच्या भितर आमचे MP श्रीपाद भाऊ नाईक, आमचे पंचायत मंत्री मोहीन बाब गुदिनो, आमचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे, आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आदले मंत्री आणि पार्टीचे सिनियर दयानंद मांद्रेकर, पार्टीचे उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर, आमचे वीज मंत्री आणि कुडचडेचे आमदार निलेश काब्राल, आमच्या पार्टीचे ट्रेजरर संजू देसाई, आमचे सरचिटणीस दामू नाईक, आमच्या पार्टीचे उपाध्यक्ष ग्लेन सोजा तिकलो, आमच्या पार्टीचे ST मोर्चाचे ऑल इंडियाचे सेक्रेटरी रमेश तवडकर आणि आमच्यो महिला आमच्यो गोंयच्यो पार्टीच्यो स्पोक्स पर्सन कुंदा चोडणकर अशी एकूण 15 जे नांवां आसात हांची आमी इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी म्हणून आमी आज घोषित करतात आणि तशेंच आमी इलेक्शन मॅनिफेस्टो कारण आमी मॅनिफेस्टोच्या संदर्भात लोकांकडल्यान सजेशन घेवप आसत वेगवेगळ्या हातूंतल्यान आणि ताका लागून ह्या मॅनिफेस्टो समितीचे कन्व्हेनर म्हणून आमचे आदले मुख्यमंत्री पार्टीचे आदले अध्यक्ष आणि सिनियर लीडर लक्ष्मीकांत पार्सेकर हे मॅनिफेस्टो कमिटीचे कन्व्हेनर आसतले आणि तांचे बरोबर को कन्व्हेनर म्हणून सुभाष शिरोडकर आमचे शिरोड्याचे आमदार हे को कन्व्हेनर आणि त्याच्या बरोबर बाकीचे जे मेंबर आसात ताच्या भितर निलेश काब्राल, दत्तप्रसाद खोलकर, निळकंठ हळदणकर, गोविंद पर्वतकर, सिद्धार्थ कुंकळकर, वासुदेव मेघ गांवकर आणि सुवर्ण तेंडुलकर पार्टीचे उपाध्यक्ष आसात. वासुदेव मेघ गांवकर हे आदले आमदार आणि पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आसात. सिद्धार्थ कुंकळकर हे पार्टीचे स्पोक्स पर्सन आसात. गोविंद पर्वतकर हे पार्टीचे सिनियर लीडर आसात. निळकंठ हळदणकर हे आमचे TVचे आमदार आसात. दत्तप्रसाद खोलकर हे पार्टीचे उपाध्यक्ष आसात आणि निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर असे एकूण 9 मेंबरांची ही इलेक्शन मॅनिफेस्टो समिती आज आम्ही जाहीर करतात आणि येणाऱ्या दिवसांनी या संदर्भातली वेगवेगळे प्रेस असत वेगवेगळी सजेशन ही समिती जी आसा ती येणाऱ्या दिवसांनी केन्ना तुमच्या समोर या संदर्भातली माहिती दितली तुमच्या बरोबर उलयतली ताका लागून
येणाऱ्या दिसांनी ह्या समितीचें काम सुरू जातलें. इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी जी बेसिकली ओवरऑल मॅनेजमेंट करप. स्टेट इलेक्शन कमिटी जी ती वेगळी फॉर्मेशन, एकदा निवडणूक डिक्लेअर जाली की आमी स्टेट इलेक्शन कमिटी जी आसा ती आमी डिक्लेअर करतले. आनी एकंदर राजकारण पार्टीचे काम फुडें व्हरता आसतना निवडणूक म्हणून 2022 निवडणुकी भितर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ह्या निवडणुकी भितर निवडून येतली स्वताच्या ताकदीचेर आणि परत एकदा ह्या गोंया भितर लोकांच्या आधाराचेर, लोकांच्या विश्वासाचेर परत एकदा आमी ह्या गोंया भितर हाडटले. इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी आणि तुमची इलेक्शन कॅम्पेन कमिटी सेपरेट आसतली. इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी जर तशें आसा तातूंत मागीर सब वेगवेगळे कमिटी आसा. आमचे भितर इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी जी आसा ओवरऑल सगळें इलेक्शन मॅनेज करप जें आसा. कॅम्पेन जी आसा ती परत आनी तेजे भितर सब कमिटी. इलेक्शन दिस इज बेसिकली ऑल मॅनेजमेंट. वेगवेगळे हे जे आसा वेगवेगळे पार्टीचे हे प्रोग्राम जे जातात ते आमकां भितरल्यान करपाक. इलेक्शन ऑफिस वेगळे, बाकीचे करतले, मॅनिफेस्टो वेगळी आसतली आणि स्टेट इलेक्शन कमिटी वेगळी आसतली. सर तुम्ही म्हणाल की स्वतःच्या ताकदीचेर निवडून येतले म्हणजे जवळ आता तुमच्या अलायन्साचे प्लॅन्स संविधानिक ना अशें हांव म्हणना. म्हणून हांवें म्हणलें न्ही, कारण अलायन्साच्या संदर्भात आमचे केंद्रीय नेतृत्व, आमचे इलेक्शन प्रभारी जे आसा, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसजी हांचे उलोवप चालू आसा आनी त्या संदर्भात ते खंय पावले, कित पर्यंत पावले कळना. पण हे सगळें करता आसतना आमी तयारी जी आसा ती आमचे ए प्लॅन बी प्लॅन सदांच रेडी आसता. कदाचित जाली जाल्यार एक गोष्ट, जावना जाल्यार दुसरी गोष्ट. आमी तेका लागून जावना म्हणून आमी उलयतले. आमचे सगळ्या मतदारसंघा भितर आमचें काम आसा. तुम्ही आताच म्हणला की इलेक्शन लागीं पावता तशे आरोप प्रत्यारोप जातात. पूण 2 आरोप जे आसा ते गंभीर आसा. एक म्हणजे तुम्ही आता उत्तर दिला तो सेक्स कॅटेगरीचे आनी दुसरो नोकऱ्या खातीर पयशे घेता म्हणून. नाही, हांव तुका सांगलें पळय, एक गोष्ट आसा पळय, एक फेक करून कांय अर्थ ना. एखाद्याक जर दिसता आसत की इट इज रॉंग म्हणून किंवा तेणे त्या मनशाचेर हांवेन कित्याक गोळीबार मारलो. एक म्हणजे त्या मनशान जेणे आरोप केले त्या मनशान त्या मनशाचें नांव सांगचें न्ही, क्वेश्चन मार्क दवरप ना न्ही. त्या मनशान ह्या मनशाचेर एक आरोप आसात आनी जेचेर कशें आसता ते करता आसतना ज्या मनशाचेर हो हे जालो, अन्याय जालो आसतलो, एखाद्याचेर अत्याचार जालो आसतलो जाल्यार त्या मनशान सांगूंक जाय न्ही म्हजेर ही गोश्ट जाल्ली आसा. त्यामुळे तूं जे सांगता हे दोनूय गोश्टी हांगा ना न्ही. त्यामुळे हांवें तूं कितें पळयता म्हणजे 12 मंत्र्यांक सगळ्यांनी प्रत्येकाचेर अविश्वास सुरू जाता न्ही. त्यामुळे तांच्यांनी स्पेसिफीक हे सांगूंक जाय, अशें अवेर करूंक जायना आनी मागूंक जाय मागणी. काय तुमच्या मिटिंगेन डिस्कस जालें आनी हेजेर हें जालें कित्याक काय ना पळय कितें जालें जाता की एखादी गोष्ट पेपराचेर आयली म्हणून ती डिस्कस, पण त्यामुळे त्या हाचेर जो पर्यंत स्पेसिफीक जो आरोप करणारो मनीस आसा तो त्या मनशाचें स्पेसिफीक नांव घेना, कोणाचेर अन्याय जाल्यार त्या मनशाक फुडें हाडना, तो पर्यंत तेका डिस्कस आनी भायर करून काय अर्थ ना न्ही. ते स्पेसिफीक आसूं. सर तुमच्या आमदारांनी म्हटलं की कितें आसा तुमकां हांवें सांगलें पळय, प्रत्येकाचें कशें आसता, प्रत्येकाक दिसता की एखादी गोष्ट ही म्हाजी जावची ना, म्हाका मेळची ना काय कितें. त्यामुळे प्रत्येक जण वैयक्तीक एकामेकाचेर करत वरता. पण स्पेसिफीक जो कोण आरोप करता त्याने स्पेसिफीक त्या मनशाचें नांव सांगचें आनी जेचेर जाल्यार तेणें कंप्लेंट तरी दिवची. डेफिनेटली आमी मुख्यमंत्री सक्षम आसा, सरकार म्हणून जे कितें एक्शन घेवता डेफिनेटली जातली. पण तेका हे आसूं जाय, असो फेक हाचेर आमी करपाक एमजीपी बरोबर उलोवणें म्हजें काय स्वताचें ना, पण आमचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसजी जे आसात तांचे बरोबर उलोवप चालू आसा आनी त्यामुळे ते खंय पर्यंत पाविल्ले आसा हें म्हाका सांगात. ते परत 5 तारखेर गोंयांत येतात देवेंद्रजी, त्यामुळे त्यांच्या त्या वेळाचेर विचार घे. Sir, one more issue is that overall, जरी कोण PCP नो पंचायतीन ऍक्शन घेतल्यार people are demanding that it should be demolished. पण एक गोष्ट आसा, हांवें जें पळयलां तें ती सुरवातीची प्रॉपर्टी जी आसा ती कोण तरी पिंटो म्हणटाची. त्यानंतर त्याने ती सुरज लोटलीकर जे गोवा फॉरवर्डचे नेते कितें आसा आसतना त्यांच्यानी घेतलें. त्यानंतर त्याचेर जे तुमी तेचें नांव येना पण त्या मनशाचें पण तेजे सगळें लायसन. आतां समजा एखादी सरकार वचून एखादी हें डिमॉलिश करपाक शकना, तेका कायदो आसा आनी त्यामुळे तेका म्हाका दिसता म्हज्या म्हायती प्रमाण तेजें लायसन म्हाका दिसता पंचायतीन विड्रॉ केल्लें आसा. आतां पंचायतीन लायसन कितें सरकार वचून म्हणटलो जे ऑथॉरिटी जी आसा डिपार्टमेंटान जालें. अरे पण त्या डिपार्टमेंटान ज्या कन्सर्न डिपार्टमेंटान जे आसतात त्या अधिकार सरकार कितें करूं शकता ह्या विशयाचेर. ज्या कन्सर्न डिपार्टमेंटान जर हें आसा विड्रॉ केलें आसत,
जाल्यार तो मोडपाचो प्रोसिजर त्याने कोणी तरी परत कोर्टान वचून करून घेवं जाय किंवा तेंच्यांनी करूं जाय. आमी कितें करूं शकता ह्या सर विशयाचेर? तुम्ही म्हणून म्हणा आपण त्या डिपार्टमेंटान रॉंग दॅट इज म्हणून आयकून घे पळय. आतां पळय तेंचे कडेन जे डॉक्युमेंट कितें आशिल्लें इफ इट इज रॉंग जेणे कोणी इश्यू केले ताका कल्पिट करचो पडलो न्ही. त्यामुळे तेंच्यांनी वच्चें तुका दिसता की त्या डिपार्टमेंटाचे एक्शन घेवचें म्हणून कोणाने ते एक्शन ती एक्शन घेवपाक लागून त्या मनशाने हांव तुका कितें सांगता, पंचायतीन चूक जर केली आसत जाल्यार तेंच्यांनी पंचायतीक सांगचें पंचायतीक करची. अरे लिगॅलिटी ज्या मनशान पहिली गोष्ट म्हणजे त्याने विकताना प्रॉपर्टी विकली पळय, विकले कोणे तरी विकले. आमी म्हणटात की तेंच्यांनी घेतली, विकल्या घेतली ती. विकल्या कोणे ती? पिंटो म्हणून कोणे त्याने विकल्या. सो पयलीं त्या पिंटोक तेंच्यांनी घट धरून जाय बाबा तू विकली कशी काय म्हणून. त्यामुळे तो स्ट्रक्चर जर इलिगल आसा न्ही जाल्यार पंचायतीन तो भितरलो लायसन केले म्हणून हांवें केन्ना तरी 2 दिसा पयलीं पेपरार वाचलें. जालें बरें. आतां मागीर तेजो प्रोसिजर जो कितें आसा पळय डिमॉलिशनाचो कन्सर्न कोण ऑथॉरिटी आसा त्या ऑथॉरिटीक तांच्यांनी रिक्वेस्ट करपाची. सरकार कशें करतलो? No, there is a saying that the concerned authority has not followed the proper procedure. हांव त्या सरकाराच्या डिपार्टमेंटाची लिगॅलिटी म्हाका कांय खबर ना भितर त्यामुळे हांवें तेंचेर व्हडलें भाशण हांवें तुका सांगलें आमचो ते अजिबात बोलना. हांवें पळयलें खूब आंदोलनां जालें कारण बीजेपीचेर टार्गेट केलें. बीजेपीचो कसलोच संबंद तुम्ही मंत्री ना. मागता समजता कोणी involved झाला डिपार्टमेंट आमी त्या वेळारूच सांगिल्लें इट इज इलिगल म्हणून उडोवचें. ते आमकां आमी कोणाक सपोर्ट करूं ना. आमकां कांय इट इज इलिगल इज इलिगल. आमकां ते वैयक्तीक कांयच नाका पण तरी पण आमचे व्हडले आरोप जाले पार्टीचेर. आमी मातशे कारण कितें आसा आमचो खंय संबंदूच ना न्ही त्या विशयाचेर. त्यामुळे तांकां जर दिसता इलिगल म्हणून म्हणून उडोवचें. आमी खंय येता ते मोडून उडोवपाचें इन्वॉल्ड आहा तितून तेंचे एक्शन बीजेपीचे 10 म्हणटा गिरीश आसा पळय तो कितें उलयता तो सांगूंक जायना. तो हे दिसांनी कितें उलयता हांवें मान मारता सध्या तो. ताका सांग सारकें कितें तें फॅक्ट घे आनी उलय म्हणून. अशें फेक माननाका म्हणून. कितें आहा तें वीथ प्रूफ उलय. वीथ प्रूफ. हांव आतां ते हाचे सांगलें ममता बॅनर्जी हांवें तुजे कडेन प्रूफ मागला. हांव वयतना तुमी जाय जाल्यार कॉपी व्हरात. हांव फेक उलयना. म्हजे कडेन प्रूफ आसल्या शिवाय हांव कांयच उलयना. त्यामुळे म्हजे कडेन प्रूफ आसा हांव उलयना. हांवें सांगलें डबल ट्रॅकिंग बॉल कोणाच्या नांवान मारतात ते आमच्याच नांवान मारतात. पूण इनिशिएटीव्ह कोणे घेतिल्लो टीएमसीची. ही ज्या वेळाचेर रेल्वे मिनिस्टर आशिल्ली 2010 तिणें पास केलो डबल ट्रॅकिंग आणि आरोप कोणाचेर घालता त्यामुळे ते करचेच जाय. काम तेंचें ते ऑपोजिशन सर एक दुसरी गोष्ट होती की नाव घेतलं पाहिजे असं तुम्ही सांगताय. तरुण तेजपाल केसमध्ये सो मोटो दाखल करण्यात आली होती. सरकारतर्फे दाखल करण्यात आली होती. बाबूश मोर्शेरात यांच्या प्रकरणात सुद्धा सो मोटो दाखल केली होती. आता या प्रकरणामध्ये सो मोटो दाखल केली पाहिजे असं वाटतंय का? पण एक गोष्ट असा की एखाद्याचेर तू तो एखादो मंत्री म्हणटा त्यामुळे मंत्र्याचेर एखादो आरोप ज्या वेळार एखादो करता कोणाचेर त्या मंत्र्याचेर त्याने स्पेसिफिक नाव सांगचें जेचेर आरोप जाला त्याने आमची कंप्लेंट फायल करची आणि त्यानंतर जर एखादी एक्शन जावना जाल्यार सेम प्रश्न तूं म्हाका विचारले. वेगवेगळ्या प्रकारचे 90 पुरावे उपलब्ध आहेत सर. अरे पण पुरावे तू सांग न्ही तुजे कडेन पुरावो आसा न्ही तू नाव सांग न्ही रे. तू इन द सेन्स तुका म्हणिना हांव तू इन द तू ऑन बिहाफ ऑफ तू उलयता म्हणून हांव सांगता की त्या मनशाक दिसता पळय तेचे कडेन प्रूफ जर आसा न्ही तेन्ना त्या मनशाचें नाव सांगचें त्या मंत्र्याचें नाव सांगचें कोणाचेर अन्याय जाला तेचें नाव सांगचें आनी मागीर विचारचें आमकां प्रश्न आतां तुमी एक्शन कित्याक घेनात अशें गांवांत. काल तुमची कोर कमिटी बैठक झाली तितून या विषयाची कोर कमिटीच्या बैठकी भितर इतरही विषय असले कारण आम्ही आमचे प्रभारी जे येतात ते 4 तारखेर येतात 4-5 2 दीस त्यांच्या दौऱ्या संदर्भात आणि आम्ही येणार 21 डिसेंबर 60th लिबरेशन डे या संदर्भातले कार्यक्रम पार्टी म्हणून कितें आसतले सरकार म्हणून कितें आसतले त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रायम मिनिस्टरूय गोंयांत येवपाचे आसा त्या संदर्भातली आणि त्या विशयाचेर आमी वेगवेगळे कार्यक्रमय आमी प्लॅन केल्ले आसात. या विषयाचेर काय आता चर्चा त्या विषयाचेर पेपराचेर एखादी एक बातमी आली अशी आली त्यामुळे ती बातमी येतात सगळ्यांचे एक मत अशें आसलें की जोपर्यंत एखाद्याचें नाव येना तोपर्यंत कोणाक म्हणून तुवें जबाबदार धरतलो. त्यामुळे ते येवनी नाव त्या जेचेर अन्याय जाला तेचेंय नाव येवनी मागीर पळय मागीर एक्शन घेना जाल्यार पळय न्ही. So, तुम्ही बेसिकली वेट करता की नाव मंत्र्याचे ते येऊन एक्झॅक्ट तुम्ही तांकां विचारात जे कोण असे आरोप करतात पळय तेंचे तुम्ही विचारूंक जाय पत्रकार म्हणून बाबा तूं हे आमी छापून अरे म्हाका वायट दिसता की बरे व्हडले व्हडले पेपर फ्रंट हेडलायन मारतात. प्रूफ तरी येता जाय तसली हेडलायन मारात न्ही. हेडलायन मारचे पयलीं विचार करपाक जाय तुजे प्रूफ आसा काय कितें. फाल्यां तूं म्हजेर आरोप करतलो फाल्यां दामूचेर आरोप जातलो. आरोप केलो म्हण तो पेपरार फ्रंट पेज हाडपाचो कितें हेडलायन आसूं जाय ती तरी त्या पेपरांनी चिंतूं जाय न्ही. तुमकां त्यांनी 15 दिवसाचो टाइम दिला म्हाका टायम दिता तो म्हजो अधिकारी हे पळय गव्हर्नमेंटाक ताका सांग तू 15 दिसां पयलीं तू 24 तासां भितर ताका सांग नांव डिक्लेअर कर हांव ताका सांगता आनी त्या मनशाकूय हे करपाक सांग बेस्ट न्ही. त्याने 5 तारीख हांव ताका दिता 6 तारखे पयलीं त्याने एक
त्या मनशाचें नांव सांगचें आनी ज्या आरोपी ज्याचेर तो कोणें अन्याय जालो त्या मनशान कंप्लेंट फायल करची कारण ताका खबर आसा तो मनीस जो पर्यंत कंप्लेंट फायल करनासतना हो जर कितें नांव घेत जाल्यार हो त्रासान पडटलो दुसऱ्याचें नांव तशें घेवपाक मेळचें ना न्ही तेजे कडेन जाय न्ही रे इलेक्शना म्हणजे कितें पब्लिसिटी घेवपाक जाय प्रूफ आसूं जाय न्ही आपले कडेन जाल्यार गट्स तरी आसूं जाय येस हो मनीस म्हणून ते आसा जर जाल्यारूच उलोवचें न्ही मागीर पळोवया न्ही पण मागीर तुमी आमकां विचारात आतां मुख्यमंत्र्यान एक्शन कित्याक घेवना त्या प्रश्नाचें उत्तर मागीर हांव दितां कारण आमी आतां ते 2 आमदार दिल्ली वचून मेळून आयले तिसरो जो अध्याय चालू करा तो बीजेपी कडेन फाल्यां जॉईन हे पळय म्हाका तरी अजून खबर ना जो पर्यंत म्हज्या ऑफिसान म्हाका कोण कॉन्टॅक्ट करून सांगिना की आपण तुज्या पार्टीन येता म्हणून तो पर्यंत हांवें एखाद्याचेर सांगप हें चुकीचें अशें म्हाका दिसता अजून काय पण अजून म्हजे कडेन तरी येवना चर्चा चल्ल्या आता चर्चा खूप वेगळी चर्चा जाल्या पूण फाल्यां 3 आनी 3:30 जॉईनिंग अजून पर्यंत म्हजे कडेन पळय 2 गोश्टी आसा तो एक म्हज्या पक्षाचो कोण जर वचत जाल्यार तो म्हाका रिजिग्नेशन धाडटा आनी म्हज्या पार्टीन जर येवपाचो आसत जाल्यार तो म्हजे रिक्वेस्ट करता आणि आपण सडनली येता तर सडनली आता तांकां मागीर हांव डायरेक्ट सडनली तांकां हांगा येता रातचे येता ते रातचे आमचे कडेन कोण येऊ आमी घेतना ते नवे आमी घेता आसतना बरी सकयल व्यासपीठ घालता आनी मोठ्या संख्येन घेता आनी त्यामुळे येणारे जे आसात कोणी येवपाचे आसत जाल्यार आमी व्यासपीठ घालपाक सुरू केलें म्हणून तुवें समजपाचें कोण तरी आसलो आज पर्यंत अजून व्यासपीठ हांवें घालून आसा अजून कोण येना न्ही कोण येवपाचे आसात डेफिनेटली आनी तुमकां आमी सदांच तुमकां आमी पयलीं सांगतात येवपाचे जाल्यार तुमकां मेसेज धाडटात आनी ह्या वेळार तुमी यात म्हणून सांगतात दामोबाब काय घडामोडी घडटात तुमचे कोण मनीस फातोर्डेचे दिल्ली वयता हात वयर मेळटा कितें म्हणपाचें तुमकां आमी मागीर इलेक्शनाचे रिजल्ट जालो पयलीं तेन्ना मागीर आमी हात वयर करतात त्याच्या पयलीं तूं आतां काम काडून इफेक्ट जातलो फातोर्डा भितर निवडणूक ही लढपा खातीर आसता आनी जिखपा खातीर आसता ती निवडणूक आमी प्रत्येक निवडणूक आमी जिखपा खातीरच लढटा आनी ही निवडणूक तितल्याच खऱ्या प्रकारे जिखपा खातीरच लढटले त्या वेळाचेर लोकांचो कल हो भारतीय जनता पार्टी वतीन आसा आमचे वतीन आसा आनी लोक कितें मूर्ख ना लोक हुशार आसा ह्या टायमार तरी लोक हुशार आसा लोक वेल्यान विचार करतात कोण येवटर्न मारता कोण वोटींग कोणें करता कोण ते लोकांक खबर आसा थँक्यू व्हेरी मच थँक्यू